दसरा संपला होता. दीपावली जवळ आली होती. तेवढ्यात एके दिवशी काही तरुण-तरुणींचा एनजीओ छाप कॅम्प आमच्या महाविद्यालयात शिरला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले, परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली. त्यांनी विचारलं, जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या 14 वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन का केलं जातं? श्रीरामाची पूजा का नाही केली जात? या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये ना कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता, ना कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते. कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. तेवढ्यात शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला. त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं. दीपावली हा सण 2 युगांशी म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुग यांच्याशी जोडलेला आहे. सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रगट झाली होती, म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं. भगवान श्रीराम सुद्धा त्रेतायुगात याच दिवशी अयोध्येला परतले होते. त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं. म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे. म्हणूनच या पर्वाची 2 नावं आहेत. लक्ष्मीपूजन हे सत्ययुगाशी संबंधित आहे आणि दुसरं दीपावली हे त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे. हे उत्तर मिळाल्यानंतर थोडा वेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. कारण कोणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं. अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या कॅम्पला देखील यावर काय बोलावं हे कळेना. आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला. एका वृत्तपत्रानं माझी मुलाखत देखील घेतली. त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठं अप्रूप होतं.